भारतीय हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार झाले आणि भारतीय सैन्याकडून मसूद अझहरचा शोध आता घेतला जातोय। मसूद अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। हल्ल्यामध्ये मसूद अझहरची बहीण सुद्धा ठार झाली आहे। तर भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या स्ट्राईक मधील सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं। घरातले 10 जण मेले, मसूद अझहरची प्रतिक्रिया। संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। मी मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरनं म्हटलंय। मोदींनी सर्व नियम तोडले, माझे नातेवाईक जन्नतमध्ये गेले। माझी आई, बहीण, भाऊजी, भाचा, भाची आणि भाऊ हल्ल्यात गेले असं अझहरनं म्हटलंय। माझ्या कुटुंबातले 10 जण मारले गेले असं म्हणत मसूदनं भारतावर हल्ल्याची धमकी दिली आहे। एक बॉम्ब, मसूद अझहरचं खानदान तमाम। भारतानं बहावलपूरमध्ये सर्वात मोठा एअर स्ट्राईक केलाय। यात दहशतवादी मसूद अझहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय। मसूदचा भाऊ हुसेफा आणि मसूदची आई सैफी या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहरचा भाचा फैजल आणि भाची ही मारली गेल्याची माहिती मिळते। मसूद अझहरची मोठी बहीणही या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहर हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे। जैश ए मोहम्मद ही भारतात हल्ले घडवून आणणारी अतिरेकी संघटना आहे। जैश ए मोहम्मदनं भारतात 4 मोठे हल्ले केलेत। 2001 मध्ये भारतीय संसदेवर याच संघटनेनं हल्ला केला होता। 2008 मधल्या मुंबई हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता। 2016 मधला पठाणकोट हल्ला ही मसूदच्या संघटनेनं घडवून आणला होता। तर 2019 मधला पुलवामा हल्लाही जैशनंच घडवून आणला होता। तर बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हवाई हल्ला करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हवाई हल्ला भारतीय लष्करानं केला। जैश ए मोहम्मदच्या या मुख्यालयामध्येच मसूद अझहर देखील राहत होता। बहावलपूरचा जैश ए मोहम्मदचा मरकज सुभानअल्लाह उद्ध्वस्त। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये 15 एकर परिसरात मरकज सुभानअल्लाह आहे। हे जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचं मुख्यालय आहे। पुलवामातल्या अतिरेक्यांनी याच मुख्यालयात प्रशिक्षण घेतलं होतं। याच ठिकाणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर राहतो। इतर मोठे अतिरेकी आणि जैशचे टॉप कमांडर इथेच राहतात। जैश ए मोहम्मदकडून इथे अतिरेक्यांना लष्करी आणि धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं। मसूद अझहरचा भाऊ युसुफ अजगर इथेच राहतो। युसुफ अजगर हा जैश ए मोहम्मदच्या शस्त्रास्त्र विभागाचा प्रमुख आहे। या मदरशात 600 जणांच्या राहण्याची व्यवस्था आहे। पाकिस्तान सरकारच्या मदतीनं या मदरशाची उभारणी करण्यात आली आहे। भारतीय सीमेपासून हे पाकिस्तानात 100 किलोमीटरवर आतमध्ये आहे। जैश ए मोहम्मदचे आत्मघाती अतिरेकी इथेच राहतात। पाकिस्तानातल्या अतिरेक्यांचा सर्वात मोठा तळ अशी मरकज सुभानअल्लाहची ओळख होती।
या मरकजवर मध्यरात्री 12:30 वाजता भारतीय सैन्यानं 4 मिसाईल डागले। मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं। 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के। लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहां सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहां सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है। ब्लास्टिक मिसाइल के साथ उन्होंने हमला किया है। मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर बहावलपूरच्या हॉस्पिटलमध्ये अफरातफरी माजली। बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातलं एक प्रमुख शहर मानलं जातं। आंतरराष्ट्रीय सीमेपासून बहावलपूर सुमारे 100 किलोमीटर आत आहे। पाकिस्तानातील 12वं सर्वात मोठं शहर म्हणूनही बहावलपूरची ओळख होते। सुभानअल्लाह हे बहावलपूर मधल्या एका भागाचं नाव आहे। इथंच अंदाजे 15 एकर परिसरात जैशच्या दहशतवाद्यांचा अड्डा आहे। बाहेरून हे ठिकाण मदरशाच्या स्वरूपात दिसतं, मात्र याचा प्रत्यक्ष वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो। बहावलपूर मधल्या या हल्ल्यात मौलाना मसूद अजहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय। मसूद अजहरचा भाऊ आणि बहीणही या हल्ल्यात ठार झाली आहे। भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये जैशच्या 14 अतिरेक्यांचा खात्मा झालाय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अतिरेकी अब्दुल रौफच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते। दहशतवादी आणि पाक लष्कराची मिलीभगत पुन्हा एकदा त्यामुळे उघड झाली आहे। अब्दुल रौफ भारतीय हल्ल्यामध्ये मारला गेलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। अब्दुल रौफच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराची मिलीभगत स्पष्ट होतीये। लष्कर-ए-तोयबाचा हा कमांडर अब्दुल रौफ हा ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार झालेला आहे आणि त्याच्या दफनावेळी इथे पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील उपस्थित होते। अतिरेकाच्या दफनावेळी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे दहशतवादी आणि पाक लष्कर यांची मिलीभगत पुन्हा एकदा या निमित्तानं उघड झाली आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांच्या 3 म्होरक्यांना हादरा बसलाय। त्यामध्ये मसूद अजहर, हाफिज सईद आणि सल्लाउद्दीनची दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये म्होरक्यांच्या चमच्यांचा देखील खात्मा झालाय। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने 3 दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना हादरा दिलाय। जैश ए मोहम्मदच्या संस्थापकाचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर नेस्तनाबूद करण्यात आलंय। लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईदच्या मुरिदके इथलं मुख्यालयही भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलंय आणि हिजबुलचा प्रमुख सलाहुद्दीनच्या सियालकोट मधल्या छावण्याही नष्ट करण्यात आल्या आहेत। म्होरक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केल्यानंतर त्यांचे अनेक कमांडरही भारतीय हल्ल्यात ठार झालेत। लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर हाफिज मलिकचा खात्मा झालाय। कमांडर मुदस्सीरही ठार झालाय। लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवादी शाहीन मकसूदला कंठस्नान घालण्यात आलंय। वकास आणि हसन दोघं लष्करचे कमांडर्सचा खात्मा झालाय। अजून एक ठार झालेल्या कमांडरची माहिती अद्याप मिळालेली नाही। आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं कसाबचा ट्रेनिंग कॅम्प देखील उद्ध्वस्त केलाय। कसाबचा ट्रेनिंग कॅम्प मरकज-ए-तैयबा या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे। मुरिदकेमधलं लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। लष्कर-ए-तोयबाच्या 3 ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मिसाईल हल्ला करण्यात आला। कसाबचं ट्रेनिंग, लादेनचं फंडिंग, मुरिदकेमधलं लष्कर-ए-तैयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त,
लाहोर पासून 33 किलोमीटरवर असलेल्या मुरिदके मधलं लष्कर ए तैयबाचं मुख्यालय भारतानं उद्ध्वस्त केलंय. या हल्ल्यात लष्करचे कमांडर हाफिज अब्दुल मलिक आणि बदरुद्दीनचा खात्मा झालाय. मुरिदकेच्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर लष्कर ए तैयबाचं हे मुख्यालय होतं. या परिसरातले नागरिक याला मरकज ए तैयबा असं म्हणतात. हा मरकज बांधण्यासाठी कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेन यानं 1 कोटींची मदत केली होती. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबनंही इथेच ट्रेनिंग घेतली होती. पाकिस्तानच्या ISIनं कसाबला याच मुख्यालयात प्रशिक्षण दिलं होतं. लष्कर ए तैयबाच्या या मुख्यालयातून शेकडो अतिरेकी भरती केले होते. याच मुख्यालयात अतिरेक्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. $200 एकरमध्ये पसरलेलं हे संकुल जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानलं जातं. च्या दशकाच्या उत्तरार्धात हाफिज सईदनं ISI आणि बाहेरच्या निधीच्या मदतीनं याची स्थापना केली होती. मुरिदके मधल्या या मरकजमध्ये आधुनिक सुविधा आहेत. मरकजमध्ये अतिरेक्यांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर पाकिस्तानमधील हल्ला झालेल्या दहशतवाद्यांची 9 ठिकाणं कोणती आहेत तेही आपण पाहूया. पाकिस्तान आणि POK मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आली आहे. मरकज सुभान अल्लाह बवाहलपूर पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं. मरकज तोयबा मुरिदके पाकिस्तान या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. सर्जल कॅम्प सियालकोट पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं केंद्र होतं. मेहमुना जोया कॅम्प सियालकोट पाकिस्तान हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद POK या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. सैयदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद POK या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं ट्रेनिंग कॅम्प होतं. गुलपूर कॅम्प कोटली POK या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं बेस कॅम्प होतं. बर्नाला कॅम्प भिंबर POK या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. अब्बास कॅम्प कोटली POK या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं. रात्री 12:30 वाजता POK मध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला. रात्री 1:50 वाजता भारतीय सैन्याकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा. पहाटे 3 वाजता पाकिस्तानकडून LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन. पहाटे 3:10 वाजता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची हल्ल्यावर प्रतिक्रिया. पहाटे 3:15 वाजता अजित डोवाल यांचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद. पहाटे 3:20 लाहोर सियालकोट विमानतळ 48 तासांसाठी बंद. पहाटे 3:46 वाजता वायुसेनेकडून युद्धाभ्यास सुरू. तर भारतीय लष्कराच्या ऑपरेशनमध्ये लष्कर ए तैयबाचा कॅम्प उद्ध्वस्त झालाय. मुझफ्फराबाद मधला लष्कर ए तैयबाचा सवाई नल्ला कॅम्प देखील उद्ध्वस्त झालाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं त्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताचे पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ले. भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला. तर पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार हल्ला केला आहे. Nine terrorist camps were targeted and successfully destroyed. The locations were so selected to avoid damage to civilian infrastructures and loss of any civilian lives. पाकिस्तान POKत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक. मरकज सुभान अल्लाह भवालपूर पाकिस्तान LOC पासून 100 किलोमीटर दूर. जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर.
दहशतवाद्यांची भरती, ट्रेनिंगचं केंद्र, मोठ्या दहशतवाद्यांचा अड्डा. मरकज सुभान अल्लाह भावलपुर 100 किलोमीटर दूर है. जैश ए मोहम्मद का मुख्यालय था. यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडॉक्ट्रिनेशन का केंद्र भी था. मरकज तोयबा मुरीद के पाकिस्तान, एलओसी पासून 18 ते 25 किलोमीटर दूर. 2008च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच पाठवलं. अजमल कसाब, डेव्हिड हेडलीला इथेच प्रशिक्षण दिलं गेलं. मरकज ताइबा मुरीद के, यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है. 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे. अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे. सर्जल कॅम्प सियालकोट, एलओसी पासून 6 किलोमीटर दूर. या हल्ल्यासाठी दहशतवादी ट्रेनिंग. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या 4 पोलिसांच्या हत्येसाठी ट्रेनिंग या ठिकाणीच दिलं गेलं. सर्जल कैंप सियालकोट, यह अंतर्राष्ट्रीय सीमा से 6 किलोमीटर की दूरी पर है, सांबा कठुआ के सामने. मार्च 2025 में जम्मू एंड कश्मीर पुलिस के 4 जवानों की जो हत्या की गई थी, उन आतंकवादियों को इसी जगह पर ट्रेन किया गया था. मेहमुना जोया कॅम्प सियालकोट, एलओसी पासून 18 किलोमीटर दूर. हिजबुल मुजाहिदीनचा मोठा कॅम्प. पठाणकोट हल्ल्याचं प्लॅनिंग इथेच झालं. मेहमुना जाया कैंप सियालकोट, यह 18 से 12 किलोमीटर आईबी से दूर था. हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था. यह कठुआ जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था. पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया था. सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद, पीओके, एलओसी पासून 30 किलोमीटर दूर. लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग सेंटर. 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 गुलमर्ग, 22 एप्रिल 2025 पहलगामचा हल्ला. या हल्ल्यासाठी दहशतवादी ट्रेनिंग या ठिकाणीच दिलं गेलं. सवाई नाला कैंप मुजफ्फराबाद, जो कि पीओजेके के लाइन ऑफ कंट्रोल से 30 किलोमीटर दूर है. यह एक लश्कर-ए तोयबा का ट्रेनिंग सेंटर था. सैयदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद, पीओके, जैश ए मोहम्मदचं ट्रेनिंग कॅम्प, शस्त्र, विस्फोटक आणि जंगलाचं प्रशिक्षण कॅम्प. सैयदना बिलाल कैंप मुजफ्फराबाद, यह एक जैश ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है. यह हथियार, विस्फोटक और जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था. गुलपूर कॅम्प कोटली, पीओके, एलओसी पासून 30 किलोमीटर दूर. लष्कर ए तोयबाचं बेस कॅम्प. रजौरी पुंछ मध्ये सक्रिय. 20 एप्रिल 2023 ला पुंछ, 9 जून 2024 यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच ट्रेनिंग दिलं गेलं. गुलपुर कैंप कोटली, यह एलओसी से 30 किलोमीटर दूर था. लश्कर ए तोयबा का बेस था, जो रजौरी पुंछ में सक्रिय था. 20 अप्रैल 2023 को पुंछ में और 9 जून 2024 को तीर्थ यात्रियों के बस हमले में यहीं से आतंकी को ट्रेन किया गया था. बर्नाला कॅम्प भिंबर, पीओके, एलओसी पासून 9 किलोमीटर दूर. आयडी बॉम्बचं प्रशिक्षण आणि जंगलामध्ये राहण्याचं ट्रेनिंग कॅम्प इथूनच दिलं गेलं. बरनाला कैंप भिंबर, यह एलओसी से 9 किलोमीटर दूर है. यहाँ पर हथियार, हैंडलिंग, आईडी व जंगल सर्वाइवल का प्रशिक्षण केंद्र था. अब्बास कॅम्प कोटली, पीओके, एलओसी पासून 13 किलोमीटर दूर. लष्कर ए तोयबाचे आत्मघाती हल्ल्यासाठीचे दहशतवादी तयार व्हायचे. एकाच वेळेला 15 दहशतवादी ट्रेन व्हायचे. अब्बास कैंप कोटली, यह एलओसी से 13 किलोमीटर दूर है. लश्कर ए तोयबा का फिदाइन यहाँ तैयार होता था. इसकी कैपेसिटी 15 टेररिस्ट को ट्रेन करने की थी. तर भारतीय सैन्याच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी दिली स्ट्राईकची माहिती. तर विंग कमांडर व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकची माहिती 2 महिला अधिकाऱ्यांनी दिली। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया। India has demonstrated considerable restraint in its response. भारतानं कसा एअर स्ट्राईक केला हे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितलंय। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्करी कारवाईची माहिती सैन्याच्या महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे। कर्नल सोफिया कुरेशी भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत। सोफिया यांचे आजोबा देखील सैन्यात होते। सोफिया यांचे पती देखील सैन्यात आहेत। बायोकेमिस्ट्री विषयातून त्यांनी पदवी मिळवली आहे। मूळ गुजरातच्या सोफिया 1999 साली सैन्यात दाखल झाल्या। बहुराष्ट्रीय सराव फोर्स 18 मध्ये भारताकडून नेतृत्व करणाऱ्या सोफिया पहिल्या महिला अधिकारी राहिल्या। 2006 मध्ये काँगो देशात संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेसाठी देखील त्यांनी काम केलंय। विंग कमांडर व्योमिका सिंह 2019 ला सैन्यात दाखल झाल्या। त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय। सैन्यात दाखल झालेल्या कुटुंबातल्या त्या पहिल्याच सदस्य आहेत। अतिजोखमीच्या भागात त्यांना पायलट म्हणून अनुभव आहे। माहितीनुसार त्यांनी आजपर्यंत 2500हून अधिक तास उड्डाण केलाय। काश्मीर आणि ईशान्येकडच्या अवघड भागांमध्ये त्यांनी चेतक आणि चिता ही हेलिकॉप्टर चालवली आहेत। 2020 मधल्या अरुणाचलच्या मोहिमेचं नेतृत्व व्योमिका सिंह यांनी केलंय। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी भ्याडपणे अनेक महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं। त्या सिंदूरची किंमत काय असते याचं उत्तर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून दिलंय। भारतीय सेनेनं कट्टरता आणि दहशतवाद्याच्या कशा नांग्या ठेचल्या हे जगाला महिला अधिकाऱ्यांनीच सांगितलं। दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यामध्ये एनआयएला बऱ्याचशा अडचणी आल्या। हल्ल्याच्या दिवशी किंवा 1 दिवस आधीचे व्हिडिओ फोटो पाठवा असं एनआयएने म्हटलंय। ऑफिशियल नंबर देत एनआयएचं पर्यटकांना आवाहन आहे। तर एनआयएकडून काही नंबर देखील जारी करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 96 54 95 88 16 आणि 011 24 36 88 00 हे नंबर एनआयएनं जारी केले आहेत। पर्यटकांनी हल्ल्याच्या दिवशी किंवा आधी काढलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवा असं आवाहन आता एनआयएकडून करण्यात आलेलं आहे। ऑफिशियल नंबर देत एनआयएनं पर्यटकांना हे आवाहन केलं। आणखी एक महत्त्वाची बातमी, पेशावर विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांची पळापळ झाली। तर पाकिस्तानातल्या पेशावर विमानतळावर भीतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराचीमध्ये परदेशी विमान सेवा थांबवण्यात आली आहे। पाकिस्तानच्या मुख्य शहरामध्ये परदेशातून येणारी विमान सेवा थांबवण्यात आली आहे। गाइस, पेशावर एयरपोर्ट की इस वक्त कंडीशन आप लोग देख सकते हैं कि ये कंडीशन है गाइस इस वक्त पेशावर एयरपोर्ट की। इंडिया और पाकिस्तान की जंग जो है वो छिड़ गई है। इस्लामाबाद में जा रहा था, सही है, लेकिन इमरजेंसी फ्लाइट जो है हमारी वो लैंड हुई है पेशावर में। अब कुछ नहीं पता कब तक हम यहाँ पे रहेंगे। फड्डा हो गया है, वहां पे फड्डा हो गया है और जंग छिड़ गई है इंडिया पाकिस्तान की। पाकिस्तान ने यहाँ से 4 अपने जंगली जहाज भेजे थे, जिसमें से 2 वापस आ गए और 2 नहीं है। ये अपडेट सिर्फ मैं आपको दे रहा हूँ क्योंकि मैं इस वक्त यहाँ पे हूँ और यहाँ पे करंट जंग चल रही है इस वक्त। ये एयरपोर्ट की कंडीशन आप लोग देख सकते हैं। इसीलिए क्या से पहले यहाँ बम गिरे, जल्दी उठ, चलो चलो अब यहाँ से उठो। अब गाइस हम लोग अपनी लोकेशन चेंज कर रहे हैं और कहीं छुप रहे हैं। आणखी एक महत्त्वाची बातमी, चुकीच्या बातम्या देऊ नका, भारतानं चीनला या सूचना केल्या आहेत। बातम्या देताना तपासून द्या, भारतानं चीनला या सूचना केल्या। तर या बातम्यांच्या संदर्भातील फोटो देण्यापूर्वी शहानिशा करा अशाही सूचना चीनला करण्यात आल्या आहेत। बीजिंगमधील भारतीय दूतावासाकडून चीनला या सूचना करण्यात आल्या आहेत। तर भारतीय लष्कराच्या ऑपरेशनमध्ये लष्कर ए तैयबाचा कॅम्प देखील उद्ध्वस्त झाला। मुझफ्फराबाद मधला लष्कर ए तैयबाचा सवाई नल्ला कॅम्प हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर। भारतीय हल्ल्यात पीओकेतल्या मुझफ्फराबाद मधला सवाई नल्ला कॅम्प उद्ध्वस्त झालाय। हा मुझफ्फराबाद मधला लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांचा सर्वात मोठा तळ होता। अतिरेक्यांची भरती आणि प्रशिक्षण लष्कर ए तोयबाच्या याच कॅम्पमधून चालते। या कॅम्पमधल्या मदरशात जवळपास 40 खोल्या आहेत।
लष्कर ए तोयबाचे प्रमुख दहशतवादी अतिरेकी कमांडर्स या कॅम्पमध्ये कायम असतात. 200 ते 250 अतिरेकी राहण्याची या मदरशात क्षमता होती. इथे 50 ते 100 अतिरेकी नेहमी उपस्थित असायचे. लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद नव्यानं भरती झालेल्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मार्गदर्शन करतो. कसाबसह 26-11 हल्ल्यातल्या अतिरेक्यांनी याच मदरशात ट्रेनिंग घेतली होती. लष्कर ए तोयबाचा अबू दुजाना या कॅम्पचा मुख्य होता. भारतीय हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे कमांडर हाफिज अब्दुल आणि बदरुद्दीन या दोघांचा खात्मा झालाय.